तर आत्ता आम्ही चाललोय गोव्याच्या क्लब महिंद्राच्या रिसॉर्टला. यांचे गोव्यामध्ये 2 रिसॉर्ट आहेत, एक एमराल्ड पम्प्स आणि दुसरा वारका बीचला. माझ्या भावाने क्लब महिंद्राची मेंबरशिप घेतली आहे. तर आत्ता आम्ही चाललोय वारका बीचवाल्या रिसॉर्टवर. आणि एमराल्ड पम्प्सला पण मी आधी गेली आहे, पण त्यापेक्षा हा खूप मोठा आणि जास्त भारी आहे. इथे स्विमिंग पूल वगैरे पण मस्त मोठा आहे आणि आजूबाजूला पण सगळं खूप छान बनवलंय. आपल्याला फोटोशूटसाठी वगैरे ना हा वाला जास्त बेस्ट आहे. आणि हे पण बघा किती छान बनवलंय, फिश सेल करताना वगैरे. आणि असे इथे बरेच वेगवेगळे बनवलेले आहेत. तर आत्ता आम्ही चाललोय बीचवर. रिसॉर्टच्या मागच्या साईडलाच बीच आहे आणि या बीचवर ना जे लोक रिसॉर्टमध्ये राहायला असतात ना तेवढेच असतात, त्यामुळे इथे जास्त गर्दी नव्हती. मग आम्ही इथे मस्त फोटोज व्हिडिओज वगैरे काढून घेतले आणि आमच्या जिशूने इथे मस्त असा माउंटेन बनवायला घेतलेला. त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आणि पुन्हा रिसॉर्टवर आलो. मग इथे चाय वगैरे पिला, चायसोबत ब्रेड बटर घेतलेला, ते खाल्लं आणि मग आम्ही पुन्हा फिरायला निघालो. हा आहे गोव्याचा अटल सेतू ब्रिज, खूप भारी बनवलाय. त्यानंतर संध्याकाळी मग मार्केटमध्ये आलो. आज आमचा गोव्यातला लास्ट डे होता. प्रत्येकाने काय काय शॉपिंग करायची ठरवून ठेवलेलं. भरपूर सारी शॉपिंग केली आणि हे गोव्याचे फेमस मॅग्नेट, मी जेव्हा पण गोव्याला येते ना तेव्हा हे नेतेच. तर असे बरेच मी मॅग्नेट घेतले वेगवेगळे. आणि हा जिशूसाठी द्रोण घेतला आणि असे शंख शिंपले पल्सचे वगैरे ब्रेसलेट वगैरे घेतले. त्यानंतर पुन्हा आम्ही हॉटेलवर येऊन जेवून घेतला. आमचा मंडे होता, तर मी घेतलेली पनीर चिली, व्हेज फ्राईड राईस आणि मिक्स भजी. जेवलो वगैरे आणि मग मी आली झोपायला.